तर नांदेडमध्ये किराणा दुकानात जाऊन एकाची हत्या करण्यात आली। 17 वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या हत्येचा मुलानं बदला घेतला। आरोपी नागेश गवळेसह 2 मित्रांना 3 तासांमध्ये अटक करण्यात आली। राष्ट्रपाल कपाळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। राष्ट्रपाल कपाळेनं 17 वर्षांपूर्वी आरोपीच्या वडिलांची हत्या केली होती। तर रायगडच्या उरण नगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भावना घाणेकरांना उमेदवारी मिळालेली आहे। उरणवासियांनी काम करण्याची संधी दिल्यास नक्की शहराचा चेहरा मोहरा बदलू, भावना घाणेकरांनी ही प्रतिक्रिया दिली। अजेंडा जनतेचा निवडणुकीचा अजेंडा जनतेचा विकास, या उरणचा विकास हा आमचा मेन अजेंडा। अनेक मुद्दे आहेत जे लोकांच्या जीवाभावाचे मुद्दे आहेत। आम्ही महत्त्व देणार कामाला आणि लोकांच्या कामांसाठी आपण कशा आणि उरणचा विकास। तर बुलढाण्यातील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची नावं पक्षाकडे पाठवली। भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय राज शिंदेंची ही माहिती आहे। युती करायची नसेल तर आम्ही स्वबळावर लढण्याच्या तयारीत, विजयराज शिंदेंनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांना हटवला लगावला। स्वबळावरती लढायला तयार असतील तर भाजपने सुद्धा स्वबळाची पूर्ण तयारी केली आहे। युती तुटल्याचं जाहीर होत नाही तोपर्यंत कदाचित युतीमधले पक्ष हे आपापले उमेदवार कधी जाहीर करत नसतात। पण ज्यांनी कोणीही तिन्ही पक्षातील नेत्यांनी जर त्यांचे उमेदवार जाहीर केले असतील तर त्यांना इथे युती करायची नाही, हा स्पष्ट संकेत प्रत्येकासाठी आहे। तर संपूर्ण जगामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आहे असं जयकुमार रावल यांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार असल्याचं जयकुमार रावल यांनी म्हटलंय। आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना जयकुमार रावल यांनी हे वक्तव्य केलंय। भाजपानं अमेरिकेत देखील निवडणूक लढवावी अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती। भारतीय जनता पार्टीबद्दल जुनं आमचं नॅचरल पार्टनर होतं म्हणून त्यांची सदिच्छा असेल की जे मोदी साहेबांचं जे वजन आहे ते कुठल्याही देशात गेलं तर मोदी साहेबांचं नाव लोक म्हणतात। ट्रम्पने सुद्धा प्रचाराला मोदी साहेबांना बोलवलं होतं। अमेरिकेमध्ये सुद्धा आमचे फ्रेंड्स ऑफ बीजेपी आहे। जगामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फ्रेंड्स ऑफ बीजेपी हे आहेत आणि ते आमच्याबरोबर सहकार्य करतात, सदिच्छा देतात। आम्ही चंद्रावर कॉलनी उघडणारे आमच्या मोदी साहेबांनी शिवशक्ती आम्ही कॉलनी उघडली।